नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन व संशोधन केंद्र, मराठी विभाग श्रीरामपूर। मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना शुभ प्रभात। SYBA या स्पेशल वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये S1 साठी आपल्याला जो पेपर आहे त्या पेपरचं नाव आहे आधुनिक मराठी साहित्य, प्रकाश वाटा। या प्रकाश वाटा या आत्मचरित्राचे लेखक आहे डॉक्टर प्रकाश आमटे। मित्रांनो, आतापर्यंत आपण बरीचशी आत्मचरित्र पाहिलेली आहे, पण त्यातली त्यात आदिवासींच्या जीवनावर लिहिलेलं हे एकमेव आणि अतिशय महत्त्वाचं असणारं हे आत्मचरित्र आहे की ज्या आत्मचरित्रामुळं आदिवासींना एक माणूस म्हणून जगण्याचा ज्याने अधिकार मिळवून दिला, ते आत्मचरित्र लिहिणारे लेखक डॉक्टर प्रकाश आमटे अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणून आपण त्याकडे पाहतो। मित्रांनो, गेल्या तासाला आपण या आत्मचरित्रामध्ये असणारी जी वेगवेगळी व्यक्तिचित्रणं पाहिली, त्या व्यक्तिचित्रणांची स्वभाव गुण विशेष पाहिली, त्याचबरोबर या व्यक्तिचित्रणांनी जे योगदान दिलेलं आहे हेमलकशामध्ये जो लोकबिरादरीचा जो प्रकल्प स्थापन केला होता, त्या प्रकल्पासाठी या सर्व व्यक्तींनी जे योगदान दिलेलं आहे त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली। मित्रांनो, या तासाला आपल्याला प्रकाश वाटा हे जे आत्मचरित्र आहे आणि या आत्मचरित्राचं जे शीर्षक प्रकाश वाटा जे दिलेलं आहे, या शीर्षकाची समर्पकता किंवा हे शीर्षक कसं योग्यतादर्शक आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। मित्रांनो, एक गोष्ट सांगायला हरकत नाही, कोणतीही व्यक्ती म्हणजे उदाहरणार्थ लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, कवी, हा कुठलाही लेखक असो, तो ज्या वेळेस आपल्या साहित्यकृतीला किंवा आपल्या पुस्तकाला जे शीर्षक देतो, ते शीर्षक देण्यामागची त्याची जी भूमिका आहे, त्या शीर्षकातून त्याला बरंचसं काही सांगायचं असतं, बरंचसं काही मांडायचं असतं आणि ते गूढ असतं। पहा, हे गूढ आपण वाचक, आस्वादक आपण हे गूढ समजून घेत असतो आणि मग ती साहित्यकृती वाचल्यानंतर आपल्याला कळतं की लेखकाने हे शीर्षक जे दिलेलं आहे हे समर्पक आहे किंवा नाही। म्हणून लेखकाला जे सांगायचं, मांडायचं आहे त्या शीर्षकातून बरंचसं काही तो सूचित करीत असतो, सांगत असतो, पण ते दिसत नाही। म्हणजे आपल्याला पुस्तकाचं जे मुखपृष्ठ दिसतं हे वरवर आपल्याला दिसतं, पहा, पण त्या पुस्तकामध्ये अंतर्गत जे लेखकाने लिहिलेलं आहे, जे मांडलेलं आहे, लेखकाने आयुष्यामध्ये जे जे अनुभव घेतलेले, जे जे पाहिलेले आहे, उपभोगलेले आहे, ते शब्द रूपाने तो त्या लेखणीमध्ये, त्या पुस्तकामध्ये तो मांडत असतो। पहा, मग ती संपूर्ण साहित्यकृती वाचल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की अरे, हे शीर्षकाची समर्पकता लेखकाने कशा पद्धतीने सूचित केलेली आहे, कशा पद्धतीने मांडलेली आहे। म्हणून कोणताही लेखक जेव्हा आपल्या पुस्तकाला जे शीर्षक देतो, मग ती कथा असेल, कादंबरी असेल, एकांकिका असेल, नाटक असेल, तर त्या शीर्षकातून त्याला सांगण्याच्याही पलीकडचं त्याला सुचवायचं असतं, मांडायचं असतं। आणि आपण लेखकाने काय सांगितलेलं आहे, कोणता गूढ अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला आहे, तो गूढ अर्थ शोधण्याचं काम कोण करत असतो? वाचक करत असतो, समीक्षक करत असतो। ज्या वेळेस आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो, त्या पुस्तकाचं मूल्यमापन आपण कसं करतो? तर ते पुस्तक जेव्हा आपण वाचतो आणि वाचल्यानंतर मग आपल्याला कळतं की अरे, लेखकाला काय सांगायचं आहे,
अरे लेखकाला काय मांडायचं आहे, अरे लेखकाने कुठले अनुभव मांडलेले आहे, कोणत्या समाजाचं चित्रण केलेलं आहे, दलितांचं केलेलं आहे का ग्रामीणांचं केलेलं आहे का आदिवासींचं केलेलं आहे, याचा शोध आपण घेत असतो. आणि हा शोध घेत असताना हे कितपत तथ्य आहे, त्यामध्ये खरोखरच ती वस्तुस्थिती खरी आहे का, योग्यतादर्शक आहे का नुसतंच लेखकाने कल्पनेच्या विश्वात आपल्याला रममान केलेलं आहे. हे जेव्हा आपण सतसत विवेक बुद्धीने ते वाचतो, अनुभवतो, जर त्यातली सत्यता जर आपल्याला कळली तर मग आपण खऱ्या अर्थाने म्हणतो की खऱ्या अर्थाने ही साहित्यकृती मूल्यवर्धक आहे, मूल्यमापनास ती पात्र आहे, वाङ्मयीन गुण त्याच्यामध्ये आहे, हे आपण आजमावू शकतो, आपण जाणवू शकतो. म्हणून एखाद्या पुस्तकाला दिलेलं शीर्षक योग्य आहे का अयोग्य आहे, हे सुद्धा वाचक किंवा समीक्षक आपण या पद्धतीनंच आपण ते ठरवू शकतो, मांडू शकतो. कारण लेखकाला सांगण्याच्याही पलीकडचं त्याला त्या साहित्यकृतीतून ते काय करायचं असतं, सांगायचं असतं, मांडायचं असतं. मित्रांनो, प्रकाश आमटे यांनी आपल्या या आत्मचरित्राला दिलेलं शीर्षक प्रकाश वाटा आहे. आता एक लक्षात घ्या, प्रकाश आणि वाटा हे दोन शब्द आहेत. वाटा कशाला म्हणतो मित्रांनो? रस्ता, रोड आणि वाटा यामध्ये फरक आहे. जेव्हा आपण शेतामध्ये जातो त्या पाऊल वाटा असतात, वाटा ह्या अनेक असतात. आदिवासींच्या जीवनामध्ये ह्या वेगवेगळ्या वाटा निर्माण करण्याचं काम प्रकाशने केलेलं आहे. आता प्रकाश या शब्दाचा अर्थ, प्रकाश म्हणजे काय? तर प्रकाश म्हणजे की जिथे अंधार नाही असलं वातावरण, त्याला आपण प्रकाश म्हणतो. प्रकाश तीन प्रकारचा आहे पहा. सूर्यप्रकाश आहे, लाईटचा प्रकाश आहे आणि तिसरा आहे ज्ञानाचा प्रकाश आहे. या प्रकाशामध्ये तुम्ही आम्ही जगत असतो, तुम्ही आम्ही विविध प्रकारचे अनुभव घेत असतो. पहा, इथे प्रकाश कशाचा अभिप्रेत आहे आपल्याला? सूर्याचा नाही, लाईटचा नाही, इथे ज्ञानाचा प्रकाश आम्हाला अभिप्रेत आहे. आणि हा ज्ञानाचा प्रकाश कुणासाठी आहे? तर हा ज्ञानाचा प्रकाश आदिवासींसाठी आहे. की जो आदिवासी वर्षानुवर्ष अंधारात खितपत पडलेला होता, ज्या आदिवासींच्या जीवनामध्ये ज्ञान कधी आलंच नाही, शिक्षण कधी आलंच नाही, आडानी निरक्षर आयुष्यभर अंधारात जीवन जगणारा हा आदिवासी, कुत्र्याच्या जीवनाला तरी रया असते पण आदिवासींच्या जीवनाला रया नाही. का नाही? माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहे? अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या जर गरजा जर पूर्ण झाल्या तर माणूस म्हणून तो जगण्यास पात्र आहे. आणि ह्या मूलभूत गरजा जर माणसाच्या पूर्ण होत नसेल तर जनावर आणि आदिवासी यामध्ये काही फरक नाही. आणि त्याच पद्धतीचं जीवन हा आदिवासी जगत होता. मित्रांनो, जंगलामध्ये भटकंती करणं, रात्रंदिवस जंगलामध्ये फिरणं, मिळाली शिकार तर ते उपभोग घेणं, शिकार मिळाली नाही तर तिथंच कुठेतरी झोपणं, तिथं झाडाखाली किंवा कुठं जिथं जागा मिळेल तिथे उपाशी तापाशी जीवन जगत राहणं. म्हणून कुपोषित आदिवासींच्या वाट्याला कुपोषितपण आलं. पोटाला पोटभर अन्न न मिळाल्यामुळं हे कुपोषित जीवन त्याच्या वाट्याला आलं. हा आदिवासी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या
याच पद्धतीने जीवन जगत चाललेला होता. हे जीवन बाबा आमटेंनी जवळून पाहिलं. जसं कुष्ठरोग्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडून आणला बाबा आमटेंनी, तोच बदल आदिवासींच्या जीवनामध्ये घडून आणायचा होता. हा आदिवासी जे जीवन जगत होता मित्रांनो, अतिशय खडतर जीवन जगत होता. तुमचं आमचं जीवन खूप वेगळं आहे आणि आदिवासींचं जीवन वेगळं आहे. बाबा आमटेंनी हे जवळून पाहिलं म्हणून हेमलकसा या ठिकाणी लोक बिरादारी या प्रकल्पाची स्थापना 1973 मध्ये केली आणि प्रकाशला सांगितलं की बाबा आता या ठिकाणची जबाबदारी तुला पेलवायची आहे. या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचं आहे की ज्या आदिवासींच्या वाट्याला आयुष्यभर हे दारिद्र्य, उपासमार, त्याची पिळवणूक, त्याची लूट ही होत चाललेली आहे. वर्षानुवर्षाचा हा अंधार तुला नष्ट करायचा आहे. म्हणून शिक्षण या ठिकाणी आदिवासींना देणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, मला सांगा की या आदिवासींना शिक्षण देणं गरजेचं आहे हे का आमटे परिवारालाच का सुचलं? शासनाला का सुचलं नाही? इतरांना का सुचलं नाही? आमटे परिवारालाच का सुचलं? मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच सत्य आहे. आणि हेच ज्ञान, हेच शिक्षण आदिवासींच्या जीवनात कधी आलंच नाही आणि आदिवासींनाही कधी शिक्षणाचं महत्त्व कळलंच नाही. मित्रांनो, सरकारने प्रयत्न केले होते, नाही असं नाही. काय प्रयत्न केले? आदिवासींसाठी शिक्षणाची व्यवस्था सुरू केली, प्राथमिक शिक्षण सुरू केलं. पण हे शिक्षण कागदोपत्री राहिलं. का राहिलं? माडिया आणि गोंड सारखा असणारा हा समाज, यांची भाषा त्या शिक्षकाला येत नव्हती. मराठी आदिवासींना समजत नव्हती. मग जर आदिवासींना जर शिक्षण द्यायचं असेल तर माडिया आणि गोंड भाषा शिकणं काळाची गरज होती. आणि ती भाषा त्या शिक्षकाला येत नसल्यामुळं ते शिक्षण कागदोपत्री राहिलं आणि कागदोपत्री राहिल्यामुळं आदिवासी कायमचाच शिक्षणापासून वंचित राहिला. प्रकाश आमटे यांनी हे ओळखलं, जाणलं की अरे, आदिवासींच्या जीवनामध्ये जर आपल्याला बदल घडवून आणायचा असेल तर त्याला शिक्षण देणं गरजेचं आहे. हा नवप्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे. म्हणून काय केलं? मग प्रकाशचे जे सहकारी होते, मग रेणुका असेल, बबन पांचाळ असेल, या सगळ्या सहकाऱ्यांनी माडिया आणि गोंड भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. टप्प्याटप्प्याने ते शिकले आणि ती भाषा आत्मसात केल्यानंतर त्या भाषेतून आदिवासींना शिक्षण देण्याचं काम केलं. आदिवासींचा विश्वास संपादन केला. नाही तर ही अक्षरशः आदिवासींची मुलं वर्गात न बसता पळून जात होती. बसत नव्हती. पण त्यांचे सणवार, त्यांचे उत्सव, त्यांच्या अण्णांची नावं, वस्तूची नावं, गावाची नावं या पद्धतीनं शिकवण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि त्यामुळं आदिवासींना गोडी लागली. आदिवासी शिकू लागला. आदिवासी शिकल्यामुळं काय झालं मित्रांनो? आज सांगायला हरकत नाही, कन्ना मडावी सारखा, पांडुरंग पुंगाटी सारखा बाळरोग तज्ज्ञ झाला, एक डॉक्टर झाला, कुणी वकील झालं, कुणी फॉरेस्ट अधिकारी झालं. आज त्यांच्या पायावर हे सगळे आदिवासी उभे आहे आणि तुमच्या आमचं सारखं ते जीवन जगताना दिसत आहेत. विचार करा मित्रांनो, ज्यांच्या आयुष्यामध्ये कधी पाटी पेन्सिल आलीच नाही, ज्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षण म्हणजे काय ही गोष्ट आलीच नाही, अशा आदिवासी पाड्यावरची पोरं आज डॉक्टर होऊन आज त्याच ठिकाणी काम करत आहे. विचार करा मित्रांनो, हा प्रवास किती खडतर होता पहा. कन्ना मडावी हा प्रकल्पावरचा पहिला डॉक्टर
त्या शाळेतला विद्यार्थी. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपण पहिलीच्या आणि बालवाडीच्या मुलांना घडवत असतो, शिकवत असतो, चिखलाचा गोळा असतो, त्या चिखलाच्या गोळ्याला आपण आकार देत असतो. हा आकार देताना त्या शिक्षकाला किती त्रास होत असतो, किती वेगवेगळ्या पद्धतीने त्या मुलाला शिक्षण द्यावं लागत असतं. त्याला कसं उभं करायचं असतं, त्याला कसं समजून द्यायचं असतं, त्याची मानसिकता कशी ओळखायची असते. त्याच पद्धतीनं या आदिवासीला सुद्धा प्रकाशला उभं करायचं होतं. पहा काय यातना झाल्या असतील, काय संकट आले असतील. आर्थिक संकट वेगळं आहे, नैसर्गिक संकट वेगळं आहे, दुर्गम असा भाग आहे, अशा भागामध्ये कुणी येत नाहीये. आणि अशा ठिकाणी प्रकाशने हे काम सुरू केलेलं आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने प्रकाश निर्माण करण्याचं काम प्रकाश आमटे यांनी केलेलं आहे. पहा प्रकाशचं नाव सुद्धा पहा कसं आहे. प्रकाश खरोखर त्या प्रकाशला शोभेचं आणि साजेचं नाव आहे, सोचं नाव आहे. खरंच त्याचं नाव प्रकाश आहे आणि खरोखरच त्याने हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश आदिवासींच्या जीवनामध्ये निर्माण केलेला आहे. हा ज्ञानाचा प्रकाश आहे, हा प्रगतीचा प्रकाश आहे, हा आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा प्रकाश आहे. म्हणून या पुस्तकाला दिलेलं शीर्षक समर्पक आपल्याला वाटतं. मित्रांनो, शिक्षण जे दिलेलं गेलेलं आहे आदिवासींना, अतिशय महत्वाचा घटक. मित्रांनो, तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणारा सगळ्यात मोठा घटक जर कोणता असेल तर तो शिक्षण आहे. आणि हेच शिक्षण आदिवासींना देण्याचं काम प्रकाशने केलं. कारण हा घटक पूर्ण वंचित होता. आदिवासी हा घटक पूर्ण शिक्षणापासून वंचित होता. हा महत्वाचं बीजारोपण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते प्रकाशने केलेलं आहे. मित्रांनो, प्रकाश वाटा मी तुम्हाला म्हणालो, हे वाटा आदिवासींच्या जीवनामध्ये प्रगतीच्या वेगवेगळ्या वाटा निर्माण केलेल्या आहे प्रकाशने. शिक्षणाची वाट आहे, आरोग्याची वाट आहे, निवारा मिळवून देण्याची वाट आहे, आधुनिक शेती कशी करायची, नवनवीन तंत्रज्ञान कसं हाताळायचं, व्यावसायिक शिक्षण कसं घ्यायचं, या व्यावसायिक शिक्षणातून आदिवासींची प्रगती कशी साध्य करायची, या विविध ज्या वाटा आहे, या वाटा प्रकाशने आदिवासींच्या जीवनामध्ये रुजवलेल्या आहे. त्याचं बीजारोपण केलेलं आहे. नुसतं शिक्षण देऊन थांबलेला नाही, आरोग्य. कारण हा आदिवासी जो जीवन जगत होता मित्रांनो, हा आदिवासीच्या अंगावर कुठल्याच प्रकारचा कपडा नव्हता. विविध प्रकारच्या जखमा, विविध प्रकारचे आजार, आणि यातून त्याला सावरायचं होतं, यातून त्याला उभं करायचं होतं. शिक्षणाच्या जोडीला आरोग्याची सेवा देण्याचं काम प्रकाशने केलं. स्वच्छतेचे महत्त्व सांगितले की बाबांनो, तुम्ही जर स्वच्छता राखली तर तुम्ही आजाराला निमंत्रण देणार नाही. म्हणून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. स्वतःची काळजी कशी घ्यायची, पालेभाज्या जीवनामध्ये किती महत्त्वाच्या आहे त्याचं महत्त्व त्या आदिवासींना सांगितलं. दूध तुमच्या जेवणामध्ये किती महत्त्वाचं आहे, मीठ तुमच्या जेवणामध्ये किती महत्त्वाचं आहे, तेल तुमच्या जेवणामध्ये किती महत्त्वाचं आहे. ह्या बारीक सारीक सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशने सांगितल्या आणि प्रत्यक्षात त्यांच्या जीवनात अंमलात आणल्या. आणि मग कुठंतरी ते आजार थोडे थोडे थांबायला लागले. मित्रांनो, म्हणजे केवळ शिक्षण देऊन प्रकाश थांबला नाही, तर आदिवासींच्या जीवनाकडे जे आरोग्य, ज्याला आपण महत्त्वाचा घटक म्हणतो, त्या आरोग्याकडं खूप मोठं जातीनं लक्ष प्रकाशने दिलेलं आहे. नुसतं आरोग्य देऊन प्रकाश थांबलेला नाही, तर निवारा म्हणजे राहण्यासाठी आज आदिवासींना कुठल्याच प्रकारची घरदार काहीच नव्हतं. जंगलामध्ये भटकंती करून जगणारा हा आदिवासी होता. अशा आदिवासीला निवारा मिळवून देण्याचं काम प्रकाशने केलेलं आहे. मित्रांनो, काडीच्या पेटीसारखं नाही का घरं लगेच उभे होतात.
आदिवासींची घरं उभी करण्यासाठी आर्थिक अडचण किती भेडसावली असेल, यासाठी प्रकाशने काय काय केलं असेल. वेगवेगळ्या संघटनांनी लोकांनी आर्थिक मदत केली, हातभार लावला, म्हणून आदिवासींची घरं उभी राहिली. खूप मेहनत घ्यावी लागली प्रकाशला, म्हणून त्यांना निवारा मिळाला. विचार करा मित्रांनो, शिक्षण, आरोग्य आणि निवारा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आदिवासींना पुरवल्या. त्यानंतर आधुनिक शेती कशी करायची, नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, काळ झपाट्याने बदलत चाललेला आहे. या पद्धतीचं परिवर्तन आदिवासींमध्ये झालं पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे, म्हणून त्यांना त्या तंत्रज्ञान समजून दिलं. संकरित जी बी बियाणे आहे, ही बी बियाण्यांची लागवड कशी करायची, भाजीपाल्याची लागवड कशी करायची, जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवायचं, याचं प्रशिक्षण आदिवासींना दिलेलं आहे. नाही तर पूर्वी आदिवासी शेती करत होती, नाही असं नाही, पण कशी करायची, तर कुठंतरी घरातलं मुठभर असलेलं ते कुठंतरी असं जमिनीवर फेकायचं आणि मग त्यातून जे काय निर्माण होईल त्यावर आपली गुजराण भागवायची. अशा पद्धतीची शेती चालत होती त्या ठिकाणी. शेती नांगरणं सुद्धा आदिवासींना दुःख वाटत होतं, कारण जमिनीला भेगा पडतात म्हणजे आदिवासींना असं वाटत की आपण खूप मोठा गुन्हा करतो. प्रकाशने ते सांगितलं समजून की जमिनीची सुपीकता जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायची असेल तर जमीन नांगरली पाहिजे, तिला व्यवस्थित ती कसली पाहिजे, तरच पीक चांगलं येतं. ह्या सगळ्या गोष्टी समजून दिल्या आणि आदिवासींना त्या पटल्या. त्या पद्धतीनं त्यांनी शेती करायला सुरुवात केली. मित्रांनो, भरघोस उत्पन्न मिळायला लागलं. हे उत्पन्न बाजारपेठेत आलं, विकलं गेलं आणि आदिवासींच्या हातामध्ये पैसा आला. पैसा आल्यामुळं त्यांना शहाणपण आलं आणि तुमच्या आमच्यासारखं जीवन ही आदिवासी जगायला लागले. मित्रांनो, ही साधी सोपी गोष्ट नाही. व्यावसायिक शिक्षण बी दिलं. आदिवासींना तुमच्या आवडीनिवडी कोणत्या आहे, कुणाला सुतारकाम, कुणाला लोहरकाम, कुणाला गवंडी काम, ज्याला जिथं येईल त्याने त्या ठिकाणी काम करा. कुणाला संगणकाचं ज्ञान असेल तर त्याने त्यामध्ये आपलं कौशल्य दाखवा. कुणाला नृत्य येत असेल, कुणाला संगीत येत असेल, त्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम केलं. मित्रांनो, एक गोष्ट सांगायला हरकत नाही, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण दिल्यामुळं आदिवासी आपल्या पायावर स्वबळावर उभा राहिला. विचार करा, जे स्किल लागतं ते स्किल प्रकाशमध्ये होतं. आदिवासींचं नेमकं दुःख काय आहे, समस्या काय आहे, अडचणी काय आहे, हे ओळखण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते प्रकाशने केलं आहे. पहा, म्हणून प्रकाश हा खऱ्या अर्थाने आदिवासींच्या जीवनामध्ये प्रकाश देणारा हा एक महामानव ठरलेला आहे. पहा, म्हणून प्रकाश हा ज्ञानाचं प्रतीक आहे. प्रकाश हा प्रगतीचं प्रतीक आहे. कारण वर्षानुवर्ष जे अंधाराचं जे साम्राज्य होतं आदिवासींच्या जीवनामध्ये, हे साम्राज्य नष्ट करण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते प्रकाशने केलेलं आहे. पहा, त्यामुळं काय झालं, आदिवासींची पिळवणूक थांबली, लूट थांबली, अन्याय थांबला, अत्याचार थांबला आणि खऱ्या अर्थाने आदिवासी तुमच्या आमच्यासारखं जीवन जगू लागला. नाही तर हा आदिवासी रानोमाळ भटकत होता. शहरापासून या आदिवासीची पूर्ण नाळ तुटलेली होती आणि भविष्याचा कधी या आदिवासींनी विचारच केला नाही. आला दिवस कसा तरी ढकलणे, अशा पद्धतीने जगत होता. मित्रांनो, आदिवासी खंगलेला होता, नडलेला होता, पिळलेला होता, पिचलेला होता, पण खऱ्या अर्थाने तो प्रामाणिक होता. याचा साक्षात्कार प्रकाशला झालेला आहे. म्हणून मित्रांनो, या आत्मचरित्राला दिलेलं जे शीर्षक आहे हे खऱ्या अर्थाने समर्पक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. तर आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेला जो भाग आहे आपण उद्याच्या तासाला पाहूया. धन्यवाद.